नमस्कार, मी प्रवीण ताडे. तुम्ही बघत आहेत व्हायरल न्यूज. सध्या आम्ही खडकी बाजारामध्ये आहोत आणि खडकी बाजारामध्ये गवळीवाडा आणि जो दर्गा वसतला जाणारा रोड आहे त्याचा सर्वे केला. खड्ड्याचं साम्राज्य आहे. आमच्यासोबत शिवसेना विभाग अध्यक्ष हेमंत यादव हे होते आणि त्यांनी बी नागरिकांकडून जाणून घेतलं की ती समस्या कशी. तर तुमचं एकत्रित एवढं पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं या विषयावर नागरिकांना सांगता पाहिजे? ज्येष्ठ नागरिक आहे, युवक आहे, महिला आहे, सातत्याने खड्ड्याचा त्रास येतो. तुम्ही स्वतः होता तर तुम्हाला काय वाटतंय? जय महाराष्ट्र. सर्वप्रथम माझं असं म्हणणं आहे की गवळीवाडा आणि दर्गा वसाहत यामध्ये राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, जे रोज तिथनं ये जा करतात. इकडची लोकांची संख्या पण भरपूर आहे. पण त्या जागेवरती आज बरेच वर्ष झाले, मला असं वाटतं की 3-4 वर्ष झाले की तिकडे खड्डेच खड्डे, प्रशासनाचं लक्ष नाही आहे. आणि वारंवार आम्ही प्रशासनात तक्रार देऊन सुद्धा ते काही गोष्टी करत नाही तिथे. आणि शाखेवरती येणारा प्रत्येक माणूस कुणाचा हातपाय फ्रॅक्चर मोडला, असे भरपूर लोक आहेत. स्थानिक लोकांचं पण म्हणणं आहे की प्रशासन इकडे अजिबात लक्ष नाही. त्या अनुषंगाने आज मी स्वतः त्या जागेवरती गेलो होतो, काही लोकांची चर्चा केली. आणि माझं असं म्हणणं आहे की कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे सध्याचं रस्त्याचे काम चालू आहे. नवीन कॉन्ट्रॅक्टर कुणीतरी नेमला आहे माझ्या माहितीप्रमाणे. त्यांनी फक्त बाहेरचे रस्ते काम केले, इथं कधी करणार? आज 1 ते 1.5 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्या कॉन्ट्रॅक्टरला. मग इकडे रस्ते का नाही होत? आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगू शकतो, जर हे रस्ते येणारे 4 ते 8 दिवसात नाही झाले तर खडकी शिवसेना शाखेतर्फे आणि लोकांच्या साह्याने मी कॅन्टोन्मेंट बोर्डाला सांगू इच्छितो की आम्ही उग्र आंदोलन करणार आहे. तुम्ही काय एकंदरीत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाहिलं की मग काय तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टदाराशी बोलले का की तिथं असे खड्डे आहेत, तिथलचं काम आहे का नाही? जोखमदारी तर शासनाने दिली असेल ना, कॅन्टोन्मेंट शासनाने. या संदर्भात बघा, कॉन्ट्रॅक्टरशी माझा संपर्क झालेला नाही. आम्ही तिथे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असतो, त्यांच्याशी आम्ही वारंवार चर्चा होती. तर मागं मी असंच त्यांना एकदा विचारलं होतं की बाबा हे रस्ते का होत नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे जनावरं आहेत, गाई आहे, म्हशी आहेत, त्यांच्यामुळे तो रस्ते करता नाहीत. हे त्यांनी लोभीची उत्तर दिली. माझं असं म्हणणं आहे की ते काम एका दिवसाचं आहे, मला असं वाटतं 4 तासाचं आहे. पण त्यांनी बॅरिकेड्स लावून दोन्ही बाजूला ते रस्ते तयार केले पाहिजे. यांना ते काम करायचं नाहीये, यांना पैसे खायचे. मी तर सरळ आरोप करतो, यांना कट मारायचं त्यांच्या त्या पैशामध्ये प्रशासनाच्या. हे माझं थेट आरोप. तर आता जेव्हा रोड रस्ते झालेले आहेत तर तुमचं काय काय भूमिका राहील? आणि शिवसैनिक म्हणून तुमचे जे शिवसैनिक आहे, तो शिवसैनिकाची भूमिका ही ठाम असते. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं पुढे जाईल? हे बघा, शिवसेनेचं एकच काम आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण. तर आम्ही राजकारण न करता आम्ही समाजासाठीच लढतो, झगडतो, दिवस राहतो. त्यासाठी आमचे शिवसैनिक, कडवट शिवसैनिक हे आणि स्थानिक लोकांना घेऊन ते बोर्डाच्या विरोधात, ते कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या विरोधात मी आंदोलन घेणार आहे. हे जर 4-8 दिवसात नाही झालं तर मी रस्त्यावर उतरणार. ही माझी ठाम भूमिका आहे. आपल्यासोबत होते हेमंत यादवजी, यांनी आपल्याला वेळ दिला, त्यांच्या समस्या सगळ्या जाणून घेतल्या. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे मी धन्यवाद देतो. आणि त्यांच्या पुढच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रवीण ताडे व्हायरल न्यूज वारंवार त्यांच्या संग असतील. ओके.